तुमचं नाव सांगा सुरुवातीला आणि काय नेमकं नुकसान झालेलं आहे पूर्ण साखरेवाडी गावामध्ये? मी रेवंशी अण्णासाहेब साखरे. सध्या शेतकरी तर आहेच माझी शेती, तसंच मी उपसरपंच साखरेवाडी, उपसरपंच ग्रामपंचायत साखरेवाडी आहे. साहेब गेल्या 10-12 दिवसापासून पावसामुळं कधी नाही ती पाऊस आहे. मी तर बघितलाय, जुने आता 60-65 वर्षाची लोक सुद्धा सांगतात की आम्ही बघितला नाही पाऊस कधीच. हे आसमानी संकट गावावर आलं साहेब. त्याच्यामुळं माझी जी शेवटच्या टप्प्यात एक तर पाऊस गेल्या वर्षी लेट झाला, पेरणी त्याच्यामुळे लेट गेली. साधारणतः डिसेंबरमध्ये पेरणी झाली. ती ज्वारी एप्रिल एंड आणि 15 मे पर्यंत निघू लागली ज्वारीचं पीक शेतात आहे, अजून राशी करायच्यात. तोपर्यंत भुईमुंग असेल, कांदा असेल, सोयाबीन, उन्हाळी असेल, ज्वारी असेल, सगळं शेतात पडून नुकसान झालं साहेब. त्याबाबत आम्ही माननीय दिलीपराव माने साहेब यांना भेटलो की या आसमानी संकट आमची कोणच दखल घेणार. त्यांनी तात्काळ तहसीलदार उत्तर सोलापूरांना फोन लावला, आमचं निवेदन घेतलं आणि तहसीलदार साहेबांचा बी आभार मानतो की त्यांनी लगेच पंचनाम्याचे आदेश दिले. काल आदेश दिले साहेब, तलाठी आणि सर्कल मॅडमला आदेश दिलेत काल. किती मोठं हे नुकसान आहे? किती साहेब ही कोटी रुपयात नुकसान आहे साहेब. कोट्यवधी. हे संपूर्ण पिकाचं जरी माझ्या गावचं 1700 एकर क्षेत्र आहे आणि 1700 एकर मधलं पूर्ण लागवडीखाली साहेब क्षेत्र आहे. आणि त्या लागवडी क्षेत्रातलं प्रत्येक शेतकऱ्याचं कमीत कमी 4 एकर असेल, 5 एकर असेल क्षेत्र, हे त्याच्यात भुईमुंग असेल, कांदा असेल, मोठी दोन्ही पिकं आहे ती साहेब, ज्वारी असेल, पूर्ण नुकसान झाले. काय त्याच्या पिकात काय राहिलं नाही साहेब आता. आणि खर्च तर गेलाच गेला साहेब. आता ही नीट करा, ही आता ही रान नीट करून परत दुसरं पेरणी करायची म्हणलं तर ते आसमानी संकट आहे आमच्यावर साहेब. त्याच्यातून शासनानं आम्हाला सावरावं शेतकऱ्याला.